दोन अपोजिट सत्यसुद्धा एकत्र राहू शकतात. त्यामुळे जे इथं येणारे जे स्पर्धक आहेत, काही वेगवेगळ्या विषयावर जे बोलणार आहेत, त्या सर्वात उद्देश प्राईज जिंकला हा नसावा आणि नाही. कारण की सबनीस सरांनी सांगितल्याप्रमाणे की वक्तृत्वामुळं तुमचा सर्वांगीण विकास होतो. मला जर कोणी 2-3 प्रश्न विचारले की तुम्ही गावामध्ये राहून मराठी मीडियममध्ये शिकून गुरंढोरं राखून शेतामध्ये कामं करून अर्ध्या भाकरी खाऊन 10-10च्या रूममध्ये राहून कंदील आणि चिमणीवर अभ्यास करून तुम्ही एका अमेरिकन कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर 6,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर वगैरे तुम्ही कसं जगत असेल, 1-2-3 वाक्यात सांगा तर मी सांगेल की मी एक तर गुरं राखत होतो, मला माणसं कसे हँडल करायचे कळतं. कारण की शेळी कशी पळते, गाय कशी करते, म्हैस कशी करते कळत होतं. माणसं मी ओळखू शकतो, तर जरा हँडल करू शकतो. कारण माझ्या अंडरखाली सर्व जर्मन, जपानी, चायनीज हेच लोक असायचे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस 5वीला ए फॉर ॲपल सुरू झालं होतं 5वीला, त्यावेळेस मी फुल स्ट्रक्चर्ड ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलू शकत होतो. तरखडकर भाषांतर पाठमाला पूर्णपणे आत्मसात केलेले होते. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह. त्यावेळेस माझ्या वडिलाचं धन्यवाद तरी आहे. आणि तिसरं म्हणजे हे धाडसी प्रवृत्ती. आज मी जगामध्ये 50 लोकांपासून 1000 लोकांपर्यंत माझ्या सब्जेक्टमध्ये जी लेक्चर देतो, तर मला वाटतं त्या 3 गोष्टी जी काही आपण म्हणतो, आता तुम्ही सर्व म्हणता यश वगैरे आहे की हे, त्याला जर यश म्हणायचं झालं तर ओके, तसे माझ्यासारखे कितीतरी हजारो लोक आहेत खऱ्या अर्थाने म्हणलं तर हे वक्तृत्व जे आहे ते हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आपण जे ड्युॲलिटीबद्दल बोलत होतो की आलेल्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते इथून परत जाताना त्यांचं सर्वात मोठं बक्षीस जर का आहे तर दुसऱ्या लोकांनी सांगितलेलेचे विचार ऐकणं, ते विचार आपल्यापेक्षा वेगळे असले तरी त्याचा सन्मान करणं. कारण का की हे वेगवेगळे विचार अजून सुद्धा जिवंत आहेत. सॉक्रेटिसच्या काळामधून म्हणजे रिझन्ड डायलॉग सॉक्रेटिस जे म्हणायचा, किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विषय सारांश वगैरे सगळ्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये प्रमाण. आणि आता मी जे सांगत होतो की युवल हरेरीचे पुस्तक वाचत होतो ना, आता जस्ट एक रिसेंटली मी एक पुस्तक वाचलं. ते पुस्तक तर जे पॉलिटिकल सायन्सचे आणि सायकॉलॉजीचे लोक आहेत त्यासाठी एकदम प्रचंड महत्त्वाचं बुक आहे की माणसाच्या मनातल्या विचाराची सांगण माणूस असा कसा बनतो. का आज जे आहेत ना, आपण ज्यांना सो कॉल्ड उपमा देतो की काही ह्याचे अंधभक्त आहेत, कोण कसे अतिरेकी आहेत, कोण कसे आहेत, काय ह्यांची मानसिकता होती कशी, त्या पुस्तकातून खरोखर समजायला येतं. त्या पुस्तकाचं नाव आहे ह्युमन काइंड. हे ब्रेगमननं लिहिलेलं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये जे आहे त्यानं रिलिजन आणि स्पिरिच्युॲलिटी, धर्म आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये एक जमीन अस्मानाचा फरक आहे. अध्यात्म ही एकदम वेगळा आहे. धर्म जास्तीत जास्त जे आहे तो अध्यात्माची पहिली पायरी आहे, पण आपण 90% लोक तिथंच अडकून बसलेलो आहोत. त्याचं विश्लेषण असो. लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्याने दिलेलं आहे की कॅपिटलिझम आणि कम्युनिझम आज हे दोन्ही जे आहे एका सिद्धांतावर अवलंबून आहेत, आपल्या चाणक्याच्या किंवा तो इंग्लिश तत्त्वज्ञानी हाब्सच्या, की माणूस हा मुळात ग्रीडी सेल्फिश असतो. हे गिब्सला आणि आपल्या चाणक्याला वाटायचं, आणि त्यांना नियम आणि कंट्रोल केल्याशिवाय माणूस हा राहत नाही. कॅपिटलिझममध्ये कॅरेट दाखवतात, गाजर, भरपूर पगारी, बोनस, हे ते ते ते. कम्युनिझममध्ये स्टिक दाखवतात. ओके, इसवी सनापूर्वी
5व्या शतकामध्ये ग्रीकमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी, सिनेट वगैरे पद्धतीचा अवलंबन सुरू झाला. फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर जो आहे तो डेमोक्रेसी वगैरे सुरू झाली. पण त्या पुस्तकामध्ये त्याने दिलेलं आहे की डेमोक्रेसी सध्या ह्या कॅपिटलिझम आणि कम्युनिझमपेक्षा सुद्धा कुठं वर्स्ट होऊ लागलेली आहे का? कारण की 2%च लोक डेमोक्रेसीमध्ये सत्तेवर आहेत. 98% लोक जे आहेत ती सो कॉल्ड जनतेचं राज्य नाही राहिलं. हे 2% लोक कसे झाले? सगळे जे आहेत ते इक्वेलिटीवर सुरुवात झाली, पण काही लोक म्हणायला लागले की देर आर फ्यू पीपल हू आर मोर दॅन इक्वल. आणि त्या लोकशाहीमध्ये हे 2% जे आहेत ते त्याच्यात घराणेशाही असो किंवा आणखी कुठलं काय असो, त्यामुळे लोकशाहीसुद्धा हे प्रॉब्लेम आहेत. तर हे जे विषय आहेत आणि हे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणारे नाहीत. ह्या प्रॉब्लेममध्ये जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मला वाटतं जसं चाणक्य आणि हॉब्स म्हणायची की माणूस हा मुळातच हिंस्त्र आहे, भांडकुदळ आहे, लालची आहे आणि सर्व मेगाफोना जगातला संपवून टाकला, प्राणी मारून टाकले वगैरे वगैरे. पण महात्मा गांधी किंवा हे ब्रेग्नर ह्युमनकाइंडमधले तरी कितीतरी हजारो उदाहरण देऊन सिद्ध केले की मनुष्य हा मुळात खूपच सहिष्णू आणि काइंड, दयाळू आहे. पण सिव्हिलायझेशन जेव्हा सुरू झालं, म्हणजे हंटर गॅदरर्स आणि फोरेजर्स जे लोक आपले पहिलेचे होते, त्यांनी सेटलमेंट सुरू केलं, ॲग्रिकल्चरल शेती करायला लागले आणि ज्यावेळेस प्रॉपर्टी कुणी ओन करायला सुरुवात केली, माझी प्रॉपर्टी, तेव्हापासून जे आहे ते ही ह्युमन बिईंग किंवा आपण ज्याला होमोसेपियन स्वतःला म्हणतो ते बिघडायला लागले. तर ह्या गोष्टीवर कितीतरी चर्चा सत्र आणि कितीतरी एलोकेशन कॉम्पिटिशन होत आहेत आणि तिच्यामध्ये विरोधी मत जातं. आणि हे मतं जे आहेत ते जर मत परिवर्तन झालं तर मला वाटतं आपण शेमलेसली ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय पैदाइशी एक्सपर्ट नसतो. एव्हरी डे, प्रत्येक दिवशी आपण शिकत असतो. हे जर मान्य आहे तर ओपन माइंड ठेवल्यानंतर मत परिवर्तन व्हायला लागतं. मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो. मी गावाखेड्यामध्ये मॅट्रिकपर्यंत शिकत असल्यानंतर गावामधली ती अस्पृश्यता मी बघितलेली होती. स्त्रियावरचे भयानक अत्याचार बघितले होते. कुंड्यासाठी लग्न मोडलेले मी बघितले होते. मला वैयक्तिक अनुभव आलेले होते. त्यामुळं घरचा बऱ्यापैकी एक मध्यम शेतकऱ्याचा मुलगा जरी मी असलो तरी त्या काळामध्ये मी स्वतः कम्युनिझमनं झपाटलेलो होतो. म्हणजे जेवढे मी इंजिनिअरिंगचे पुस्तक वाचत नव्हतो तेवढे मी लेनिन 1, 2, 3 तिन्ही व्हॉल्यूम वाचले, मॅक्झिमम गॉर्की वाचले, स्टॉटस्की वाचली. असा एकदम असा मी डाय हार्ड कम्युनिस्ट विचारसरणीचा मी कॉलेजमध्ये असताना होतो. आणि मी बिर्लामध्ये नोकरी लागल्यानंतर बिर्ला तर कॅपिटलिस्ट महाराज आणि मी इकडं कम्युनिस्ट. तोपर्यंत माझा तो कम्युनिझम डोक्यामध्ये इतका घुसलेला होता की प्रचंड घुसलेला होता. पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम काही कम्युनिस्ट कंट्रीमध्ये मी फिरलो आणि त्या जॉर्ज ऑरवेलनं लिहिलेलं 1984 पुस्तक वाचल्यानंतर, त्याचं ॲनिमल फॉर वाचल्यानंतर माझं डोकं म्हणलं की हे कम्युनिझम बी ठीक नाही आहे रे बाबा. कॅपिटलिझमचे अनुभव पाहिले आणि आपण आता डेमोक्रेसीचे, लोकशाहीचेही अनुभव पाहतो. तर ह्या
जी एज ऑफ इन्फ्लुएन्स जी आहे, इन्फॉर्मेशन आता सध्या म्हणजे अक्षरशः 90% इन्फॉर्मेशन ही फक्त आणि फक्त प्रोपगंडा आहे. हे कुठल्याही जगामध्ये तुम्ही जावा, हे आपल्या इंडियाचंच नाही, तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये जावा, स्कॅन्डिनेव्हियनमध्ये जावा, चायनामध्ये जावा किंवा इवन सिंगापूर आणि मलेशियामध्ये जावा, सध्या चहूकडे जो आहे तो फक्त प्रोपगंडा, TRP कसं वाढवणं, TV न्यूज, तुमच्या न्यूजपेपरमधल्या बातम्या. मला तर वाटतं 90% तुम्ही डाऊट म्हणूनच ते वाचायला पाहिजेत. बर्ट्रांड रसेल सर्वाला माहितीच आहे, इंग्लिश ऑथर. बर्ट्रांड रसेल नेहमी म्हणायचा, तुम्हाला विल म्हणजे इच्छा, स्ट्रॉंग इच्छा पाहिजे, विल टू डाऊट. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर शंका घ्यायला पाहिजे. ओके, त्यामुळे तो चॅलेंज करायचा की देव नाही, मला सिद्ध करून दाखवा, आणि ही जबाबदारी धर्मवाल्याची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी नाही. पण त्याच्याबरोबर मला वाटतं तो त्याच्या विरुद्धचाच एक विल्यम जेम्स जोन्स नावाचा कंटेम्परीच होता. त्याचं म्हणणं होतं की विल टू बिलीव्ह, तुम्ही जर विश्वास ठेवला नाही तर कसं चालेल. त्यामुळे पहिला तुम्ही विश्वास ठेवा आणि नंतर पुणे पहा. विश्वास ठेवला नाही तर फ्रेंडशिप होणार नाही, विश्वास ठेवला नाही तर हे होणार नाही, वगैरे वगैरे जे गोष्टी आहेत. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की दोन्ही बाजू वर्षानुवर्ष, पर्टिक्युलरली होमोसेपियन्स आल्यानंतर ह्या चलत आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीच्या चर्चा होत आहेत. ह्या गोष्टीच्या चर्चा होत राहणार. आत्ताच मी मागा म्हणल्याप्रमाणे की या वक्तृत्वाच्या माध्यमातून खरं जे आहे ते दुसऱ्याचे विचार कसे आहेत ते कळतात. आपल्याला आपले विचार परखण्याचं आपला जो बेस आहे तो फॅक्ट चेक करू शकतो का, काय माझ्यामध्ये बुद्धीमध्ये थोडं बहुत आणखी भर माझ्या पडू शकतो का, हे ज्ञान मिळणं जेवढं जरुरी आहे तेवढंच जे आहे तो दुसरा स्पर्धक जो आहे त्याच्याकडून मी काय शिकू शकतो, त्यानं त्याचं मांडणं इतकं प्रभावीपणे तो कसा करू शकतो. कारण की हिटलरसुद्धा बोलण्याच्या बाबतीमध्ये त्याच्यासारखं बॉडी लँग्वेज जे आहे ते जगामध्ये क्वचितच दुसऱ्या कुणाची असेल, इतके प्रचंड बॉडी लँग्वेज होती. तो सर्व लोकाला हॉट प्लेटवर डान्स करत असल्यासारखा तो श्रोत्यांना सगळ्यांना मंत्रमुग्ध करायचा. निगेटिव्ह विचाराचा होता, प्रश्नच नाही, पण होता. तर ही जी कंटेंट जी तुमच्याकडे आहे हे कंटेंट महत्त्वाचं आहे. म्हणजे दॅट इज ट्रुथ, तुम्हाला अभिप्रेत असलेलं ट्रुथ. ती दुसऱ्या लोकांचं ऐकून त्याला व्हेरीफाय करण्यासाठी तुमचं ओपन माइंड ठेवा. आणि तो ट्रुथची डिलिव्हरी जो आहे तो कसा करतो, ही डिलिव्हरीसुद्धा शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वक्तृत्व जो आहे तो सब्जेक्ट मास्टरी नाही. 15%, 85% तुम्ही लोकांना किती प्रभावित करता. मी मात म्हणल्याप्रमाणे की ट्रूथ ग्लोरिफाईड, आणि आपलं ट्रूथ करेक्शन जर होत असेल तर ते ऐकून आपण करावं. सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या कॉलेजमध्ये जरी मी शिकलो नाही तरी या कॉलेजबरोबर इतके ऋणानुबंध आहेत की माझे वडील सिफरगाव शाळेमध्ये विद्यार्थी असताना स्वामीजी मुख्याध्यापक होते आणि बाबासाहेब परांजपे होते. मी माझ्या लहानपणापासून त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. बळजापूरकर माझे क्लासमेट आहेत,
डॉक्टर शिरीष खेडगेकर माझे खूप वर्षापासून आता चांगले मित्र झालेले आहेत. त्यामुळे योगेश्वरी महाविद्यालयामध्ये ह्या परिसरामध्ये येण्याचा मला नेहमीच आनंद मिळतो. काही कारणामुळे गेल्या वर्षी वगैरे येऊ शकले नाही, कारण ह्या वर्षी येऊ शकलो त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. संयोजकांनी मला बोलवलं. सर्व श्रोत्यांना जे आहे तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि सर्व स्पर्धकांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला ह्या आजच्या दिवसभरामध्ये तुमच्या ज्ञानाचा जो खजिना आहे तो आणखी भरपूर वाढणार आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. PhD ही डिग्री नव्हती. महाराष्ट्रामध्ये कैलासवासी एकनाथराव कुलकर्णी सर, नरहर कुरुंदकर सर आणि त्यांच्यानंतर प्राचार्य भकी सबनीस सर हे असे व्यक्तिमत्व होते की सातत्याने नाविन्याचा ध्यास घ्यायचे. आम्ही जेव्हा वक्तृत्व स्पर्धेचं संयोजन उद्घाटन समारंभ करतो तेव्हा आमचाही प्रयत्न हाच असतो संस्थेच्या मार्गदर्शनाखाली की आपल्याला उद्घाटन समारंभामध्ये सबनीस सरांच्या विचारधारेशी मिळतीजुळती व्यक्तिमत्व असली पाहिजे. आणि उद्घाटन समारंभ हा एक उत्तम वक्तृत्वाचा नमुना झाला पाहिजे. आणि तसाच प्रत्यय आत्ता आपल्याला दोन्ही व्याख्यात्यांकडून आलेला आहे. खरं तर संयोजन समितीमध्ये सातत्याने जेव्हा आपल्या कंपन्यांबद्दल सांगितलं जायचं तेव्हा आम्हाला बऱ्याचदा असं वाटायचं की वेगवेगळ्या कंपन्यांचा आणि सरांच्या वक्तृत्वाचा काय संबंध असेल. पण आपण वक्तृत्व, अभिव्यक्ती, व्यक्तता कशी असावी याचं मार्गदर्शन आजच्या स्पर्धकांसोबतच आम्हा संयोजन समितीलाही केलेलं आहे. सर आपल्याकडे बघून एकच वाक्य सुचतं ते म्हणजे विद्या विनयेन शोभते. आणि वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात की आपल्या हातून आमचं उद्घाटन समारंभ झालेला आहे तर निश्चितच ही स्पर्धा यशस्वी ठरेल हाही आशावाद व्यक्त करते. आणि या संपूर्ण उद्घाटन समारंभाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बर्दापूरकर सरांना करते. प्राचार्य सबनीस यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजचे उद्घाटक माझे वर्गमित्र विवेकजी भोसले, आपले पाहुणे म्हणणं अवघड आहे. शिरीष म्हणजे आम्हाला शिरीष डॉक्टर खेडगेकरसुद्धा आमच्या तोंडात येत नाही. आणि तुम्ही त्याला ते आढावा पुस्तक काय दिले त्याला मुखपाठ आहे ते सगळं, त्याच्यापेक्षा तो ॲड करतो त्यात. आजचे आपले SRTचे प्राचार्य, माझे संचालक मंडळातील सर्व सहकारी, शहरातून आलेले सर्व मान्यवर, जे बऱ्याचदा मला इथं दिसल्यामुळं माझं कामाचं हे खूप वाढतं की आमच्या कामाची दखल दे मे क्रिटिसाइज बट दे आर हिअर टू सी व्हॉट इज हॅपनिंग इन दी प्रिमायसेस. हे मला फार चांगलं वाटतं. नानासाहेब आहेत, साहेबराव आहेत, बरेच लोक इथे नेहमी येणार आहेत. आणि बाकी सर्व स्पर्धक बंधू भगिनींनो, सबनीस सरांना मी पहिल्यांदा पाहिलं. यू विल नॉट बिलीव्ह ही वॉज वेअरिंग अ सूट ऑन अ फेल्ट हॅट ऑन हिज हेड. मी पाहिलं, मला असं वाटलं की मी तेव्हा लहान होतो पण हा माणूस आंबेजोगाईत बाहेरून आहे तर स्पष्ट होतं, पण आंबेजोगाईत राहील. पण ते आंबेजोगाईत राहिले, रुजले, त्यांचे विचारसुद्धा त्यांनी इथं रुजवले. इथल्या सगळ्या प्रश्नांसाठी ते लढले, झगडले, रस्त्यावर आले. वसतिगृहाच्या निर्मितीत त्यांनी काम केलं. त्यावेळेला म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनसाठी एक त्यावेळेच्या जरा ज्याची इन्कम्बन्सी खूप झाली होती आणि अँटी इन्कम्बन्सी त्यासाठी निर्माण झाली होती, तर त्या अँटी इन्कम्बन्सीचं प्रतिनिधित्व करणारी एक समिती स्थापन झाली होती. त्याच्यामार्फत इलेक्शन ते लढले आणि ही वॉज इलेक्टेड. आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ते आंबेजोगाईत राहिले. पहिली लुना नवीन अगदी आली तेव्हा लुना पहिली घेणारे सबनीस. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला तेव्हा इथे कार्यक्रम झाला होता, तेव्हा रशियाने एक अनमॅन्ड हे पाठवलेले आहे, त्याचीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे, इट इज वर्थ ॲप्रिशिएशन असं म्हणणारे सबनीस. असे त्याचे कितीतरी हे मी पाहिलेले आहेत. आणि
ते सगळे मला आणि मी सगळ्यांना त्या खूप जवळचं ओळखत होतो. कालच संजयच्या आई सबनीस काकू यांच्याशी माझं खूप वेळ फोनवर बोलणं झालं. खूप जुन्या आठवणी मी बोललो. तर हे सगळं सबनीस सरांचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांना असं सारखं मुलांनी काय करावायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. पण दोज वर द डेज वेन स्टुडंट्स टूक अप द इश्यूज, सोशल इश्यूज, दे ॲजिटेटेड अँड दे कंपेल्ड द गव्हर्मेंट टू टेक सम डिसिजन ऑन दॅट. ते आता राहिलेलं नाही. ते जेव्हा होतं तेव्हा वक्तृत्व क्लायमॅक्सवर होतं. जसं यांनी असं आठवण करून दिली की इथं खूप चांगले चांगले वक्ते होऊन गेले, तेव्हा वक्तृत्व खूप क्लायमॅक्सवर असायचं. हे मराठवाडा विकास आंदोलनातले इतके नावं होते, विजय गावाडे, बल तामसकर, काय असंख्य आहेत. पण ह्या सगळ्या लोकांची नावं मोबाईल नसतानासुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत असायचे वक्तृत्वामुळं. हे वक्तृत्व मुलांच्यामध्ये येणं हे त्याच्या पर्सनॅलिटीमधलं नुसतं ॲडिशन नाही, तर त्याला जसं आत्ता विवेकजींनी सांगितलं तसं दुसऱ्यांचे विचार समजून घेणं, त्याच्यावर आपल्या विचारावर विचार करून त्यात काही सुधारणा करायला पाहिजे का, ही जी प्रगल्भता आहे, जी रिचनेस आहे, ही या सगळ्या उपक्रमातून त्याच्यामध्ये येते. त्याच्यामुळं आताही ह्या गोष्टींची आता तर ह्याची प्रासंगिकता फार आहे. वेन वी आर बिलिव्हिंग व्हॉट एव्हर वी आर लुकिंग टू द ऑडिओ व्हिज्युअल स्क्रीन अँड सच मीडिया, तेव्हा स्वतः वाचायला पाहिजे, आपली मतं बनवली पाहिजेत, आपली दुसऱ्याला सांगायला पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. ह्याची गरज जास्त आहे पहिल्यापेक्षासुद्धा. त्याच्यामुळं अशा स्पर्धांचं आयोजन हे मी अतिशय आग्रहाचं मानतो. मागच्या वर्षी आम्ही त्या बक्षिसांच्या रकमांच्यामध्ये सुद्धा काही वाढ केलेली आहे आणि मी सातत्यानं याची जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी, लोकांनी अंबेजोगाईतल्या ह्या स्पर्धेला यावं असं त्यांना वाटावं, त्यांनी यावं असे आमचे प्रयत्न आहेत आणि त्या जरूर राहतील. जसं सबनीस सरांच्याबद्दल मी बोललो तशाच पद्धतीचं आमच्या मित्रपरिवारामध्ये काही जण असे आहेत, जसं आता विवेकजी आहेत, आमचं शिवाजी गणगे आहेत, हे जगभर फिरलेले आहेत. ह्यांच्याशी मी जेव्हा जेव्हा बोलतो त्यांच्या ह्या समृद्ध रेफरन्सेसचा सदैव उल्लेख होतो आणि आम्हाला त्यातून खूप काही गोष्टी कळतात. पण त्यांची नाळ इथली अजून त्यांनी सोडलेली नाही. इथं काय करायला पाहिजे, इथं काय होऊ शकतं, ह्याच्यासाठी वारंवार मी ह्या लोकांची मदत घेतो, यांच्याशी बोलतो. दे ऑलवेज रिस्पॉन्ड मी व्हेरी पॉझिटिव्हली आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा संबंध ह्या मातीशी राहतो आणि आम्हाला बरं वाटतं की हे आम्ही काहीतरी इथं आम्ही गोष्टी घडून आणू शकतो आणि करू शकतो. आज इथं आलेल्या स्पर्धकांना मी एवढंच सांगेन की आपली मतं जरूर मांडा, आवर्जून मांडा, अभ्यास आपला वाढवा, आपल्या मताची लवचिकता, प्रगल्भता असेल ह्याचं भान ठेवा आणि अशा उपक्रमांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या. स्वतः त्याच्यात सहभागी होणं महत्त्वाचं आहे. बक्षिसाचं महत्त्व इतकं नाही. पण या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राचार्य भकी सबनीस सर, त्या सगळ्यामधून आजचा महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला, अंबाजोगाईतला आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी हा विचारांचा व्यासंगी असला पाहिजे, हा त्यांचा ध्यास असायचा आणि त्या ध्यासाचा प्रसार व्हावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. एका अर्थाने हा सबनीस सरांच्या स्मृतीचा, विचारांचा, वशाचा आणि वारशाचा जागर आहे. या उद्घाटनाशी स्नेह आहेच, तो अधिकाधिक दृढ व्हावा ही अपेक्षा व्यक्त करते आणि उद्घाटन समारंभाचे कृतज्ञता अर्थात आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर BK भाबरदोडे सर यांना विनंती करते. त्याच्यानंतर दुःख आम्ही सातत्याने एकमेकांमध्ये द्विगुणित करत असतो. आत्ता आपल्यापुढे आभार प्रदर्शनासाठी उभे राहिलेले आमचे सहकारी बंधू डॉक्टर BK भाबरदोडे यांचा आज वाढदिवस आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत वतीने त्यांना शुभेच्छा द्याव्यात. माझं वाढदिवसानिमित्त स्वागत केलं आहे त्याबद्दल प्रथमतः आभार. योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित प्राचार्य भकी सबनीस 21वी राज्यस्तरीय स्पर्धा, या स्पर्धेचे अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बर्दापूरकर सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार इथं व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे उद्घाटक
आदरणीय डॉक्टर विवेकजी भोसले सर यांनी अतिशय तात्विक आणि बहुमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. विशेष उपस्थितांमध्ये डॉक्टर शिरीष खेडगीकर सर यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी, संचालक मंडळ, परीक्षक मंडळ, संस्थेचे माजी संचालक, प्राध्यापक, प्राचार्य, या स्पर्धेचे स्पर्धक, तसेच श्रोते विद्यार्थी, संयोजक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सगळ्यांचं या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. आणि लगेचच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेची नियमावली, नियम, अटी वगैरे आपल्याला सर सांगणारच आहे. त्यामुळं कुणीही आपण आपली जागा सोडू नये. आपण लगेच स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांच्या आहोत. मी सर्व मान्यवर परीक्षक गणांना विनंती करतो की परीक्षणासाठी नियोजित केलेल्या जागेवर आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. ज्या गोष्टी आहेत रूपरेषेच्या त्या या ठिकाणी आपण निवेदित करूयात. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षकांची आपसातली बैठक होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मी नियम सांगतो. स्पर्धेसाठी दिलेल्या 5 विषयापैकी एक विषय निवडून आपल्याला त्या विषयावर या ठिकाणी आपलं वक्तृत्व ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, स्पर्धा मराठी माध्यमातूनच होणार आहे. आपलं भाषण आपल्याला मराठी माध्यमातच ठेवायचं आहे. आपल्याला स्पर्धेसाठी जो वेळ, बाकीच्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्नच झालेलं राहायचं आहे. श्रोत्यांना विनंती आहे, सभागृहातल्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि निमंत्रितांना, की कृपया आपण विद्यार्थ्यांची भाषणं ऐकायची आहेत. आपण स्पर्धेसाठी या ठिकाणी सभागृहामध्येच बसून राहायचं आहे. फक्त मान्यवर जाऊन लगेच येत आहेत, ते मान्यवरसुद्धा लगेच परत येत आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की लवकर सेटल डाऊन व्हायचं, लवकर बसून घ्यायचे सर्वांनी. मी त्यावर होणार आहे ते विषय सादर करण्यासाठी आपल्याला 5+2 असे 7 मिनिट दिलेले आहेत. पहिले 5 मिनिट झाल्यानंतर एक वॉर्निंग बेल होईल. तुम्ही वाइंड अप करायला सुरुवात करायची आहे आणि जी दुसरी बेल होईल त्यावेळेला 7 मिनिट झालेले असतील बरोबर. त्या 7व्या मिनिटाला आपल्याला आपला जो काही सादरीकरण आहे ते थांबवायचं आहे. वेळेमध्ये सर्वांनी या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करायचा, वेळ जास्त घ्यायचा नाही. अर्थातच तुमच्या मूल्यांकनावर त्याचा परिणाम होणार आहे. अंतिम निर्णय परीक्षकांचे असतील. सर्व विद्यार्थ्यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी. जे दिलेले 5 विषय आहेत ते मी परत एकदा या ठिकाणी उद्धृत करतो. एक देश एक निवडणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी आणि आव्हाने, देशाच्या सक्षमीकरणात महिलांचे योगदान, जागतिक राजकारणातील सत्ता संघर्ष आणि लोकशाहीचे भवितव्य, शाश्वत विकासात युवकांची भूमिका. या 5 विषयापैकी एका विषयावर स्पर्धक विद्यार्थ्याला बोलता येणार आहे. एका महाविद्यालयातून 2 विद्यार्थ्यांचा संघ जर आलेला असेल तर तो दोन्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर बोलणं अभिप्रेत आहे. या ठिकाणी स्पर्धा सुरू होताना आपणास कोड क्रमांक दिलेले आहेत नोंदणीच्या वेळी. ते कोड क्रमांक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या कोड क्रमांकाचा क्रमांक अगोदर येईल हे ना तुम्हाला माहीत ना मला माहीत. त्याच्या आपण कोड क्रमांकाच्या चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत आणि त्या ट्रेमध्ये टाकलेल्या आहेत. सुरुवातीची चिठ्ठी परीक्षक आपल्याला काढून देतील आणि त्या तत्संबंधित कोड क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सादरीकरण करायचं आहे. त्याचं सादरीकरण झाल्यानंतर परत जाताना तो विद्यार्थी दुसरी चिठ्ठी काढून देईल, त्याची उद्घोषणा केली जाईल आणि त्या समोरच्या स्पर्धकांनी त्यावेळेला तयार राहायचं आहे. एक छोटीशी दुरुस्ती करतो. विद्यार्थी ज्यावेळेस सादरीकरणाला येईल त्याच वेळेला त्यांनी चिठ्ठी काढून द्यायची, म्हणजे कोड क्रमांकाची घोषणा केली जाईल आणि मग समोरच्या विद्यार्थ्याला तयार राहायला, मानसिकता तयार करायला वेळ भेटेल. आणि म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांनी अगोदर आल्या चिठ्ठी काढून द्यायची आहे परीक्षकांकडे. या सर्व ज्या कोड क्रमांकाच्या चिठ्ठ्या आहेत त्या मी मान्यवर परीक्षकांकडे सुपूर्त करतो.
या ठिकाणी परीक्षणासाठीची जी व्यवस्था केलेली आहे, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कृष्णा चौधरी हे उपप्राचार्य आहेत महात्मा फुले महाविद्यालयाचे. ते अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत. ते या सर्व परीक्षकांचे कोऑर्डिनेशन करतील. प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदंड हे राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि PhD गाईड आहेत. त्यांचंसुद्धा या स्पर्धेमध्ये खूप दांडगा अनुभव आहे. या स्पर्धेमध्ये वेळ नियंत्रक म्हणून आणि परीक्षक म्हणून जबाबदारी आदरणीय डॉक्टर मकरंद जोगदंड सर निभावणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर आशालता होळकर या आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, परंतु सध्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे की त्या आमच्या विद्यार्थिनी आहेत. अतिशय उत्तम वक्तृत्व असतं त्यांचं आणि स्पर्धा घेण्याचाही अनुभव त्यांना आहे. आणि त्यानंतर आणखी एक जे परीक्षक आपल्यामध्ये आलेले आहेत, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अर्चना चव्हाण मॅडम या मराठी विभागाच्या प्रमुख आहेत परळी वैद्यनाथ महाविद्यालयाच्या. त्या प्रभारी प्राचार्य राहिलेल्या आहेत. त्यांच्या महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन त्या करतात. त्यांना परीक्षक म्हणून अशा स्पर्धांचा प्रचंड अनुभव आहे. हे सर्व परीक्षक या वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनुभवी, समृद्ध आणि विषय व्यासंगी आहेत. हे मुद्दाम मी आपल्या सर्वांना सांगतो आहे. मी आदरणीय आशालता होळकर यांना सांगतो की आपण आपली परीक्षणाची जागा घ्यावी. या ठिकाणी ज्या कोड क्रमांकाच्या चिठ्ठ्या आपण जो ट्रे केलेला आहे, मी डॉक्टर बरुरे मॅडम यांना विनंती करतो की तो जो ट्रे आहे प्रथम चिठ्ठी काढण्यासाठी आपण या ठिकाणी डॉक्टर कृष्णा चौधरी सरांना विनंती करावी. स्पर्धेचे नियम निमंत्रण पत्रिकेवरही दिलेले आहेत, बाहेरही लिहिलेले आहेत बोर्डवर आणि आत्ताही मी उद्घोषित केलेले आहेत. कृपया आपण अधिकचा वेळ न घालवता या ठिकाणी लगेच स्पर्धेला सुरुवात. ती यांच्याकडे ही सूत्र सोपवतो आणि मनू काकांना विनंती करतो की एक माईक जो आहे तो परीक्षकांकडे आपण द्यावा. एक माईक या ठिकाणी द्यावा आणि बेल जे आहे त्याच्यासाठी या ठिकाणी मुंडे सरांना मी विनंती करतो की तुम्ही मकरंद जोगदंड सरांच्या समवेत या ठिकाणी सहकार्य करावं. सर्वप्रथम येईल कोड क्रमांक 77. पोडियम इकडे घेऊ आपण. 77. कोड क्रमांक 8. कोड क्रमांक 8.